तसं बघितलं तर तुमच्या माझ्या चिखलीचं ग्रामदैवत असणाऱ्या रेणुका मातेच्या चरणी, श्री पंचमुखी महादेवाच्या चरणी, खैरुल्लाह शाहमिया दर्ग्याच्या आणि सैलानी बाबाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, अलीकडं महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा, विधान परिषद, नगरपंचायती, नगर परिषद आणि नगरपालिका हे चुकून विधानसभा, विधान परिषद मंडळ त्याच्या निवडणुका लागलेल्या. महाराष्ट्रात आम्ही सर्वच राजकीय पक्षाचे लोक फिरतोय. आज मी इकडच्या महाराष्ट्र सभा नेत्यांना त्याचा उल्लेख आमच्या नातेवाईक काझी साहेबांनी केला. सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे लागलेलं आहे. कोण कसे उमेदवार देतो, आपल्या शहराचा काय पराठे करतील का, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होईल का, सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका नगराध्यक्ष करतील का, स्वच्छतेला महत्व देतील का, पिण्याच्या पाण्याची जी गैरसोय मी आज तर सकाळी अकोटला होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी मलकापूरला गेलो, त्याच्यानंतर मी बुलढाण्याला गेलो, त्याच्यानंतर मी चिखलीला आलो, आता त्याच्यानंतर मी देऊळगाव राजाला झालो. बहुतेक 4 ठिकाणी मला पिण्याच्या पाण्याच्या बद्दलच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. खरं तर मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. मूलभूत गरजा जे काही माझं हे शहर आहे, या शहरातल्या नागरिकांचा हक्क नाही की त्या नागरिकांना व्यवस्थित पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळावं, त्यांचे प्रश्न सुटावेत. पेन टाकीसारखं महत्वाचं धरण इथं आहे, तिथं या शहराच्या करता पाणी पुरवठा मुलांना आपल्याला पाणी आरक्षित केलेलं आहे. तरी देखील माझ्या चिखलीकरांना 15 दिवसांनी पाणी द्यावं लागतं. ही इथली शोकांतिका मागे निवडून दिल्या त्यांनी काय केलं? त्यांचं काम नव्हतं, त्यांची जबाबदारी नव्हती. त्यांनी त्याच कारणाकरता ते निवडून गेलेले होते ना. जर आपण निवडून दिलेल्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरसेविका आपले मूलभूत प्रश्न सोडू शकत नसतील तर त्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काय कारण? आज इथं कचऱ्याच्या बद्दलचे काही समस्या आहेत माझ्या चिखलीमध्ये. आज घनकचऱ्याचे विल्हेवाट लावण्याच्या करता नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. चिखलीकरांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोठमोठी शहरं, देशातलं इंदोर शहर सातत्याने पहिलं येतं. एवढं मोठं शहर, तुमच्यापेक्षा कितीतरी पेटीनं मोठं असणारं शहर हे स्वच्छता ठेवू शकतात. परंतु आज माझ्या चिखलीमध्ये स्वच्छतेचा अभाव, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नियमित पाणी पुरवठा होत नाही, स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, ही आपल्या चिखलीकरांची शोकांतिका आहे. मधल्या काळामध्ये शहराच्या रस्त्याच्या कडेला छोटी दुकानं लावणाऱ्या फेरीवाले असतील, भाजीपाला विक्रेते असतील, भाजी फळ विक्रेते असतील, अशा छोट्या व्यवसाय धारकांना प्रशासकीय यंत्रणेच्या द्वारे त्रास देण्याचं काम झालं. या त्रासातून त्यांना मुक्ती मिळावी. मित्रांनो, मी चिखलीमध्ये येऊन काही पहिल्यांदाच अशा पद्धतीची सभा घेतो. अशा सभा चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकदा 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक शहरांच्या बद्दल गेलेलो. मी माझंही स्वतःचे शहर बारामती अतिशय चांगलं, स्वच्छ पाणी, कचऱ्याचे विल्हेवाट, हिरवगार, त्या ठिकाणी झाडं लावून हिरवगार केलेलं शहर, सगळे काही सुविधा, खेळायला क्रीडांगण, उद्यानं, नाना पार्क, लहान मुलांना खेळणी, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही लोक करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही? तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही अशा लोकांच्या हातात सूत्र का देत नाही? आणि त्याच्यामुळेच आम्ही सरकारने ठरवलं की डॉक्टर दिनेश नारायणराव गावंडे हे आज त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. ते संस्थापक आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.